ना. मला तर असं वाटतंय अधीरा, मम्माचा जीव गेल्यावर तू बोलणार आहेस. अर्पिता बस, एकदम गप्प. एक शब्दही मला तर ऐकायचा नाहीये. दादा, श्वेताने हिचे कान भरले. कुटुंबावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेरच्यांवर विश्वास ठेवला हिने. हो, कारण त्या आपल्या कुटुंबातल्या नाहीयेत म्हणून. आर यू ओके? तू ते हे सगळं आत्ता करायची गरज होती का? बट यू डोंट वरी, मी हॉस्पिटलला जावं लागेल. ओके, टेक केअर. मला कळलं बोलत असतात, इन्सल्टिंग बोलतात रे. कळतच नाही मला त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. दरवेळी तू श्रीमंत घरातली आणि आम्ही कसे गरीब घरातले आणि कसं आमच्याकडे काही गोष्टी चालत नाहीत याबद्दल सतत. आणि काय झालं? नंदुताई होती ना, मग रिसीव्ह कर ना. ते जाऊ दे, तू बोल आधी. तू मला सांग. पिंट्यादारे नको ना चिडूस तिच्यावर. चिडू नको तर काय करू? हे सगळं त्यांच्यामुळे झालंय आदिरा. अजयच्या सोहळ्याला तू होतीस ना, बघितलंस ना काय झालं ते. आजपर्यंत प्रत्येक वेळेस मी त्यांना समजून घेतात. साखरपुड्याच्या वेळेस समजून घेतलं, लग्नाच्या वेळेस समजून घेतलं, समजूनच घेत आलो. आय अंडरस्टँड पिंट्या दादा, पण तिचं काय म्हणणं ते तरी ऐकून घे ना प्लीज. आदिरा बस, माझा ना आता खरंच पेशन्स संपलाय, आता नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला त्यांच्या घरात त्रास झाला. पिंट्या दादा, पण तो तिच्यामुळे नाही झालाय ना. पण आज जे झालंय, तुझी आई ऍडमिट आहे इथे, कोणामुळे? त्यांच्यामुळेच ना. पण मला सांग पिंट्या दादा, याचा अर्थ तू तिला कधीच माफ नाही करणार आहेस का? त्यांचं जाऊ दे आदिरा, मला त्यांचं काही महत्त्वच वाटत नाही. मी तो विचारच करत नाही. मला आधी सांग पिंट्या दादा, तू तिला माफ करणार आहेस की नाहीस? नाही. ओके, नाही म्हणजे यू नीड सम टाइम आणि तू परत. कधीच नाही. हे बघ, एक माणूस जितका चांगला वागू शकतो तितकं माझं त्यांच्याशी चांगलं वागून चाललंय. यापुढे नाही. मी त्यांना आयुष्यात कधीही क्षमा करू शकत नाही. पिंट्या दादा, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग घे. नंदुताई अशी नाही आहे रे, आणि ती हे सगळं मुद्दाम करत नसणार. आय एम शुअर. अधीरा, आय अग्री. आता सिच्युएशन थोडी इंटेन्स आहे, पण म्हणून काय तू त्यांना. आपण माझ्या लग्नाबद्दल नाही बोलत आहोत. आपण तुझ्याबद्दल आणि रोहन बद्दल बोलतोय. रोहनचं काय करायचं ठरवलंस तू? आता रोहन बद्दल आता दुसरा विचार काय करणार मी? आय लव्ह रो, आय वॉन्ट टू बी विथ हिम, पण आता मी त्याच्या आई बरोबर नाही राहू शकत. आय ट्राईड अँड आय फेल्ड. नाही राहता येणार, मला नाही जमणार आहे. स्वतः जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो रोहनलाच घ्यावा लागेल. त्याला त्याची आई हवी आहे, त्याची आई हवी आहे, त्याची आई हवी आहे, त्याची बाय हवी आहे, त्याची बाय, त्याची बाय. नाही पॉसिबल होणार आहे. मी नाही ऍडजस्ट करू शकणार आहे तिकडे. अधीरा, या विषयावरती आपलं तुझ्या लग्नाआधी सुद्धा बोलणं झालं होतं. मी तुला विचारलं होतं तेव्हा तुम्हाला काय म्हणाली होतीस की तुझं रोहनवरती खूप प्रेम आहे आणि त्याच्या घरच्यांशी तू काही झालं तरी सुद्धा जुळवून घ्यायची. मग आता काय झालं? प्रेम आहेच ना पिंट्या दादा, मी कुठे नाही म्हणते, मी कुठे डिनाय करते. तुला कळतंय का अधीरा, तू रोहनला स्ट्रेस देतेस. असा टोकाचा विचार कसा काय करू शकतेस तू? तू त्याला चॉईस करायला सांगतेस तुझ्यामध्ये आणि त्याच्या आईमध्ये. तुला असं वाटतं की तो आनंदात राहू शकेल? तो राहावा असं नाही वाटत का तुला? तो आनंदात राहावा असं खरंच वाटतं मला, पण ऑनेस्टली सांगते, मी जर त्या घरी राहिली ना तर कोणीच आनंदात राहू शकत नाही. तो आनंदात नाही राहते. घंटा घरात रोज काही ना काहीतरी भांडणं असतं. यांचं रुसणं, यांचं फुगणं, सतत काही ना काहीतरी, सतत भांडणं. पिंट्या दादा इज नॉट हॅपी देअर. दादा राईट फ्रॉम द डे वन सतत काही ना काहीतरी मला बोलायचं, इन्सल्टिंग. सगळं ऐकून घेतलं, पण त्या दिवशी शी क्रॉस द लाईन. दारू पिणारे गेस्ट ना बोलवतच कशाला घरी? बाहेर राखून दे त्यांना. रोज काही ना काहीतरी बोलतात, खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून मला. त्या सतत आपल्या घराबद्दल,
आपल्याबद्दल, मम्माबद्दल, तुझ्याबद्दल, आपल्या घरातल्या संस्कारांबद्दल सतत काही ना काहीतरी बोलायच्या. मला कळतच नाही त्यांना प्रॉब्लेम काय आहे पिंट्या दादा. मी कधी उठते, मी कधी झोपते, मी काय खाते, मी काय कपडे घालते, मी कुणाबरोबर बोलते, मी कधी बोलते, मी कुठे बाहेर चालले, या सगळ्यांबद्दल त्यांचं काही ना काहीतरी ओपिनियन असतंच. आणि ना मी त्यांच्याशी असं सेन्सिबल कॉन्व्हर्सेशनच करू शकत नाही. आणि मग मी काय ऐकून घ्यायचं. आणि रोहनचे बाबा? रोहनचे बाबा खूप चांगले आहेत रे. हिज अ जेम ऑफ अ पर्सन. त्या घरात रोहन नंतर मला कोणी सपोर्ट करत असेल, मला कोणी समजून घेत असेल, ते म्हणजे बाबा. पण ऑनेस्टली ते सुद्धा वैतागले ताईंना. त्यांची खूप चिडचिड होते. ते अरे बोलतच नाही ताईंशी. हो म्हणजे लग्नात जे काही झालं त्याच्यानंतर ते सुद्धा आईंशी बोलत नाहीयेत. रोहन सुद्धा खूप फ्रस्ट्रेट झालं रे. सो पिंट्या दादा, रोहन जर त्या घरातून बाहेर पडला ना तरच तो जास्त हॅपी राहील. असं कसं बोलू शकतेस तू आजिरा? अगं त्याच्यावर घरच्यांची जबाबदारी नाहीये का? आणि त्याला बाहेरच पडायचं असतं तर आपण त्याला स्वतंत्र घर घेऊन द्यायची ऑफर दिलीच होती की. एनिवे पिंट्या दादा, आय नो हे आयडियल नाहीये, पण मी खरंच नाही राहू शकत. मी आईंबरोबर त्या घरात नाही राहू शकत. मी त्या घरात राहतीये आणि सगळे खूप आनंदात आहेत, शांतपणे राहतात, असं होणारच नाही. इतर रोज खूप भांडणं होती